हॅलो मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे कोशिश एक्सप्लोअर. तर आज आपण आलेलो आहे मुंबईला बँड्रा इथे बँड स्टँडला, म्हणजे सेलिब्रिटी शाहरुख खान यांच्या घरासमोर मन्नतच्या समोर. हे बघा, तुम्ही माझ्या मागे बघू शकता मन्नतचा बोर्ड. आणि आपण आता मन्नतच्या बोर्डच्या जवळ जाऊन तिथे फोटोशूट वगैरे करू मस्तपैकी शाहरुख खानच्या पोजमध्ये. चला तर मग. तर मित्रांनो, हा आहे सेलिब्रिटी शाहरुख खान यांचा बंगलो. आपल्याला शाहरुख खान यांच्या वाढदिवशी इथे जवळच बिलकुल शाहरुख खानला बघायला मिळेल. एवढ्याच जवळनं आपल्याला बघायला मिळेल. बघा इथे या जो काळावाला ग्रिल वगैरे लावला आहे तिथे येतात ते, आणि एवढ्याच जवळने आपल्याला बघायला मिळते त्यांच्या बड्डेच्या वेळेस आणि ईदच्या वेळेससुद्धा. आणि बिलकुलच त्यांच्या बंगलोसमोरच बँडस्टँड आहे जे समुद्रालगत आहे. म्हणजे त्यांच्या बंगलोच्या बिलकुल ओपोजिटमध्ये बँडस्टँड. किती मस्त लुक येतं आहे बघा. आणि मित्रांनो, काही वेळ तर अशी असते की आपल्याला म्हणजे या बँडस्टँडवरती जसं मॉर्निंग वॉकला म्हणा किंवा इव्हिनिंग वॉकला म्हणा रश नसते, त्यावेळेस आपल्याला काही सेलिब्रिटीज लोकांनासुद्धा बघायला मिळू शकतं आहे, कारण ते लोक मॉर्निंग वॉकला वगैरे इथे फिरायला येतात. तर मित्रांनो, चला आता आपण पण सेलिब्रिटी बनूया आणि खाली जाऊन बघूया. तर हे बघा मित्रांनो, आता आपण खाली आलेलो आहे. खूप मस्त असं इथे समुद्राच्या लाटा वगैरे चालू आहे आणि खूप थंड थंड हवा चालू आहे. लोक मस्त थंड हवा घेऊन आले होते, तर चला म्हटलं आपण पण थोडं थंडी हवा घेऊन घेऊ. आणि म्हणून मी इथे जाऊन काठाने उभा झालो. तर कोमल तिकडनी चिल्लावायला लागली, जास्त लांब नको जा, जास्त लांब नको जा, पाण्यामध्ये चालले जाल. म्हणून मग मी काय जास्त लांब गेलो नाही, थांबलो एवढ्यामध्ये जातात. चला बघूया, इथून मस्त थंडगार हवा घेऊया. आणि मग मी म्हटलं कोमलला बाय, चल आम्ही चाललो समुद्रामध्ये म्हटलं. तर ती म्हणाली नाही, या म्हणे लाडूची पार्टी करूया. त्यासाठी आम्ही लवकर लवकर निघून आलो. बट आम्ही पोहोचतपर्यंत पूर्ण मिठूने फिनिश करून टाकले होते लाडू. तर मग आता चला म्हटलं, आता लाडू तर काही भेटला नाही, म्हणून दुसरीकडे जाऊया म्हटलं. इथे बँडस्टँडला पोहोचण्यासाठी आपल्याला बँड्रा रेल्वे स्टेशनवरनं ॲटो मिळेल. शेअरिंग ॲटो असतो, 30 रुपये चार्जेस घेतात एका व्यक्तीचे. आणि इथूनच आता आपण बाजूला बांद्रा पोर्ट आहे तिथे चाललेलो आहे. तर चला जाऊन बघूया तिकडे पण. तिथून आपल्याला सिलिंग, बांद्रावरली सिलिंग जे आहे त्याचा खूप सुंदर असा नजारा दिसतो आहे आपल्याला. तर चला बघूया. तर आता फोर्टवर जात असताना टुन्नू समोर जात होता, म्हणत होता की पप्पा मी आधी आलो आहे, एकदा स्वप्नामध्ये मी इथे आलो होतो, चला मी दाखवतो पूर्ण, म्हणून तो समोर घेऊन जात होता आम्हाला. तर म्हटलं चल बेटा आता तुझ्या मागेच येतो आम्ही, म्हणून आम्ही पण चाललो होतो पायऱ्या मोजत.
आणि पायऱ्या मोजत मोजत समोर गेलो आम्ही आणि मग त्याच्यानंतर मिठूने आपल्या उड्या मारण्या चालू केल्या बेडक्यासारख्या. तर मित्रांनो, आता इकडे पण आल्यानंतर नेहमीप्रमाणे आपल्याला बंद अवस्थेतच मिळालं आहे. फोर्ट बंद होता कारण काम चालू आहे त्याचं, नूतनीकरण करणे चालू आहे त्याला, त्याच्यामुळे बंदच होतं ते फोर्ट. त्याच्यामुळे तेवढ्या लांब तर जाऊ दिलं नाही, पण इथून आपण व्ह्यू बघू शकतो. फार छान असा व्ह्यू इथे पण आपल्याला बघायला मिळतो आहे. तर मित्रांनो, फोर्ट तर बंद होता कारण काम चालू आहे, बट आपण सिलिंगचा व्ह्यू वगैरे बघू शकतो, तिथे फोटोशूट वगैरे करू शकतो. संध्याकाळी 6च्या नंतर बंद केल्या जाते इकडे. तर आता फोर्ट बंद मिळाल्यामुळे आपण तिथनं वापस निघालो आणि जाता जाता म्हणाला स्टार लोकांचे बंगले बघून घेऊया. तर हे बघा, आपल्याला जाताना भरपूर असे बंगले बघायला मिळतील आणि इथे भरपूर सारे स्टार लोकांचे बंगले आहेत, सेलिब्रिटी लोकांचे. बट आता कोणता कोणाचा आहे ते नाही माहिती. काही माहिती आहेत ते आपण सजेस्ट करूया. तर मित्रांनो, हा बंगलो आहे एव्हरग्रीन ॲक्ट्रेस रेखा यांचा. आणि आता आपण समोर गेल्यानंतर बघूया सलमान खान यांचा बंगलो. हे बघा, आपण बघू शकतो इथेच सलमान खान आपल्याला ईदच्या दिवशी आणि बड्डेच्या दिवशी एकदम जवळनी बघायला मिळतील. तर मित्रांनो, आता आपलं बँडस्टँड, मन्नत आणि बांद्रा फोर्ट फिरून झाला आहे आणि आपण आलो आहे बांद्रा रेल्वे स्टेशनवरती. हे बघा, माझ्या मागे हे बांद्रा रेल्वे स्टेशन आहे. खूप मस्त असं बनवलेलं आहे. चला, आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक कमेंट करा. चला तर मग बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.